नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत, ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे ड्रीपमधून खतं असतील किंवा औषधं असतील कशी सोडावीत, ते सोडताना कोणती काळजी घ्यावी, कमी वेळेत जर खत सोडलं तर काय होईल, त्याची आज आपण माहिती बघणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या ड्रीपमधून किंवा आपलं कोणतेही पीक असू द्या, तुमचं ऊस असू द्या, फळपीक असू द्या किंवा अन्य दुसरी कोणतीही पीक असू, त्याला जर आपण समजा ड्रीपमधून जर खत सोडत असू तर एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा खतं तुम्हाला विद्राव्य खतं घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सोल्युबल फर्टिलायझर. मग या खतांमध्ये कोणकोणती खतं येतात तर 19-19-19 असेल, 12-61-0 असेल, 13-40-13 असेल, 13-0-45 असेल, 0-52-34 असेल, 0-0-50 असेल किंवा अजून अन्य फर्टिलायझर असतील किंवा खतं असतील. हे घेताना पहिली गोष्ट म्हणजे विद्राव्य खतंच घ्यावीत. विद्राव्य खतं घेतल्याने काय होईल, ते व्यवस्थित विरघळतील आणि ड्रीपवरती जातील. जर समजा विद्राव्य खतं जर नाही घेतली आपण तर ड्रीप चॉकअप होईल. ड्रीप चॉकअप होणे असं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ड्रीपमधून काय देऊ शकतो झाडांना, तर कीटकनाशक देऊ शकतो किंवा बुरशीनाशक देऊ शकतो. समजा ऊसाचं जर क्षेत्र असेल, ऊसाच्या क्षेत्रामध्ये जर हुमणी वाळवीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्याच्यामधून आपण कीटकनाशक जर ड्रीपमधून सोडलं तर तो प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. किंवा जर सॉईलमध्ये आपल्या जर मातीमध्ये जर समजा बुरशीचं प्रमाण वाढलं असेल, मर रोग वगैरे येत असेल तर आपण बुरशीनाशक सुद्धा देऊ शकतो. मग हे देताना काळजी कोणती घेतली पाहिजे, तर देताना पहिली गोष्ट म्हणजे 1 तासात जर तुम्ही जर पाणी देत असाल, 1 तासात जर तुमचं रान भिजत असेल, मग ते आपल्या मातीवर ते अवलंबून आहे. तुमची काळी माती आहे, हलकी जमीन आहे का मुरमाड जमीन आहे. मग आता हे ड्रीपमधून जर पाणी द्यायचं असेल तर कसं द्यावं, तर पहिली 15 मिनिटं फक्त मोटर चालवावी, म्हणजे त्याच्यातून खत वगैरे काय देऊ नये. आणि काय होईल तर ड्रीपमध्ये प्रेशर येण्यास मदत होईल आणि जमिनीमध्ये ओलावा तयार होण्यास चालू होईल 15 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर काय करायचं तर पुढची 35 मिनिटं जे तुम्ही खत ड्रममध्ये कालवलंय किंवा जे खत तुम्ही सोडणार आहे विद्राव्य खत, ते पुढच्या 35 मिनिटापर्यंत ते द्यायचं, थोडं थोडं द्यायचंय. आणि त्याच्यानंतर शेवटची 10 मिनिटं काय करायचे, मोटर चालवून ते खत ड्रीपमधून बाहेर निघत तोपर्यंत 10 मिनिटं आपल्याला मोटर चालू आहे. असं 1 तासाचं शेड्यूल आहे. आता याच्या उलट जर तुम्ही समजा कीटकनाशक देत असाल किंवा बुरशीनाशक जर देत असाल तर एक साधारणपणे तुमची 8 ते 10 इंचापर्यंत जमीन ओली झाली पाहिजे खाली. 8 ते 10 इंचापर्यंत जर जमीन ओली झाली तर काय त्याचा फायदा होईल, तुम्ही जेव्हा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक ड्रीपमधून सोडाल तेव्हा ते 1 फुटापर्यंत म्हणजे एक 8 ते 10 इंचापर्यंत तुमचं ते खाली जाईल. आणि मातीमध्ये समजा कोणते तुमचे कीटक असतील, उदाहरणार्थ समजा हुमणी असेल, वाळवी असेल किंवा बुरशीजन्य रोग असेल, ते तिथून नायनाट होण्यास त्याचा मदत होईल. आता याच्यानंतर बरेच जण काय करतात, ॲसिड ट्रीटमेंट देतात. मग त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असेल किंवा HCl असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल. मग हे देताना काय करायचंय तर सुरुवातीला जेव्हा आपण पाणी चालू करतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असेल किंवा HCl असेल हे सुरुवातीच्या काळामध्ये द्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक 40 ते 45 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 1 तास त्याच्यावरून फक्त पाणी चालवायचे. आणि काय होईल तर तुम्ही जे ॲसिड सोडलेलं आहे किंवा जे तुम्ही HCl असेल किंवा सल्फ्युरिक ॲसिड असेल हे मुळांच्या कक्षेतून खाली निघून जाईल. म्हणजे आपल्या मुळांनाही कोणता त्याचा त्रास होणार नाही आणि क्षार जर जास्त झाले असेल ते कमी होण्यास मदत होईल. मग आता हे देताना मग बरेच शेतकरी विविध यंत्राचा वापर करतात. मग त्याच्यामध्ये कोण व्हेंचुरीच्या साह्याने देतंय, कोण बॅटरी पंपाच्या साह्याने देतंय, कोण HTPच्या साह्याने देतं किंवा कोण ड्रिप इंजेक्टरच्या साह्याने देतं. तर याच्यामधील सगळ्यात बेस्ट जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये ड्रिप इंजेक्टर आहे. ड्रिप इंजेक्टरचा जर तुम्ही विचार करायला गेला तर तुमचा 200 लिटरचा बॅलर ते एक 30 ते 35 मिनिटामध्ये पूर्ण संपवते. तर हे बरोबर प्रमाण जाते. मग आता असं 30 ते 35 मिनिटातच का सोडायचं किंवा जास्त वेळ का सोडायचं, आपण जे लिक्विड कालवलेलं आहे किंवा जे फर्टिलायझर खत कालवलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही जर कमी वेळेमध्ये जर जास्त खत जर सोडत असाल पाण्यातून तर त्या पाण्याचा EC वाढेल. EC जर वाढला, EC म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, EC जर तुमचा वाढला तर तुमच्या झाडाची मुळे असतील तर ते पाणी किंवा ते खत सोडलेलं आहे ते ॲब्सॉर्ब किंवा अपटेक करू शकत नाहीत. तर कारण त्याचा EC जास्त असल्यामुळे मुळं ते घेऊ शकत नाहीत. मग त्या खताचं काय होतंय तर जमिनीमध्ये जाऊन फिक्स होऊन जातात. खालच्या थरामध्ये फिक्स होऊन तुम्ही कंटिन्यू जर सारखे जर लिक्विड जर सोडत असाल 10 ते 15 मिनिटामध्ये जर पूर्ण बॅलर जर संपवत असाल तर ती फिक्स होऊन जातील आणि त्याचा आपल्या झाडाला कोणताही परिणाम होणार नाही. वरून आपली जमीन टॉक्सिक. धन्यवाद. ॲग्रोसन फार्मर.
या यूट्यूब चॅनलला आपण वेळ दिला, व्हिडिओ बघितला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच इंस्टाग्राम पेजला जाऊन ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा. धन्यवाद.